समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडगाव येथील काल्याच्या कीर्तनाने जयराम स्वामी मठातील एकनाथी भागवत पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील गुणवंत कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। अधिक मासानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत पारायणाचे आयोजन करण्यात आले होते। हरिभक्त पारायण पंढरीनाथ महाराज म्हासुर्णेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने उत्सवाची सांगता करण्यात आली। यावेळी निमसोड येथील आनंदराव डोम यांची कन्या निकिता आनंदराव डोम हिची न्यायाधीशपदी निवड झाल्याबद्दल तसेच वडगाव येथील सौ राणी संग्राम भोसले, कुमारी सुजाता बाळासो घारगे यांची मुंबई पोलीस दलात तसेच सोमनाथ लक्ष्मण जाधव यांची सातारा पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला। मठाधिपती विठ्ठल स्वामी महाराज गोरगाव येथील वेताळ भक्त परमपूज्य दादा महाराज पुजारी, बाजार समितीचे माजी सभापती सीएम पाटील, एरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांच्या हस्ते हे सन्मान करण्यात आले। यावेळी बोलताना विठ्ठल स्वामी म्हणाले की या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशामुळे आपल्या संपूर्ण गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे। तरुण आणि तरुणींचे कष्ट, जिद्द कौतुकास्पद आहे। कर्तव्य, दक्षता, खाकी वर्दीची प्रतिष्ठा आणि गावाचा सन्मान तुम्ही कार्यातून नेहमी वाढवत राहाल हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे। तुमचा प्रवास गावाकडील इतर तरुण तरुणींना स्पर्धा परीक्षा आणि देशसेवेसाठी नक्की प्रेरणादायी ठरेल। कार्यक्रमास दादासाहेब नरुटे, भानुदास शिंदे, विठ्ठल खरात, घारगे कंडक्टर, आवरी, तुकाराम पोळ, हरिभक्त पारायण श्रीकांत महाराज कोकाटे, हरिभक्त पारायण विठ्ठल फडतरे, जनार्दन महाराज कदम, रावसाहेब पाटील महाराज, दीपक पोळ, उमेश नागमल, विक्रम पोळ, अजय पोळ, आलमभाई, राहुल पोळ, व्यंकटेश महाराज अमरापूरकर, बंडा महाराज गोरेगावकर, व्यंकटेश महाराज, बाळासाहेब देशमाने, हरी महाराज जावीर, गायनाचार्य विकास पुजारी गोरेगावकर, रघुनाथ फडतरे, अनिल फडतरे, शशिकांत वाघमारे आदींसह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। तोपर्यंत राधेला अहंकार झाला नव्हता, पण सगळ्या गवळणी निघून गेल्या आणि राधेच्या लक्षात आलं माझ्या एकटीजवळच कृष्ण आहे। भगवंताला अहंकार सण होत नाही, तीळ मात्र जरी होय अभिमान नेहरू तो सणाम भार देवा। भगवंतानी लगेच टाचणी लावली आणि राधेचा अहंकार काढून घेतला आणि मग राधेच्या लक्षात आलं अरे आता आपल्या जवळ कुणी नाही। ऐका, मध्यरात्रीची वेळ आहे, भयान असं पौर्णिमेचं टिपूर चांदणं पडलंय। यमुनेच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे, वाघ सिंहाच्या डरकाळ्या ऐकू येतात आणि वाळवंटावर एकटी राधा आहे। आणि मग राधेला अंतःकरणापासून वाटलं देवा एकच वेळ भेटली।
एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी गणेश घारगे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.